जिलेबी हा एक लोकप्रिय भारतीय गोड पदार्थ आहे जो विविध प्रकारे आणि विविध नावाने देशभरात ओळखला जातो. त्याच्या इतिहासाबद्दल विविध मत आहेत, परंतु सामान्यतः मानले जाते की जिलेबीचा उगम मध्ययुगी भारतात झाला. काही इतिहासकारांच्या मते जिलेबीची उत्पत्ती प्राचीन रोमन काळात झाली होती, जेथे जिलेबिया नावाचा गोड पदार्थ तयार केला जात होता. हा पदार्थ अरब व्यापाऱ्यांच्या माध्यमातून भारतात आला आणि इथे त्याच्या स्वरूपात बदल करून आजच्या जिलेबीचे रूप धारण केले. भारतात विशेषतः उत्तर भारतात जिलेबी एक पारंपरिक गोड पदार्थ म्हणून ओळखला जातो. तो विशेषतः दिवाळी, नवरात्री उत्सव आणि इतर सण उत्सवांच्या काळात आवर्जून तयार केला जातो. जिलेबी बनवण्यासाठी मैदा, गूळ किंवा साखर आणि पाणी यासारखी सामग्री वापरली जाते. काही ठिकाणी त्यात केशर, इलायची किंवा केवडा पाण्याचा सुगंधही मिसळला जातो. जिलेबीच्या इतिहासातील एक महत्त्वाची बाब म्हणजे त्याचे आयुर्वेदात स्थान आहे. जिलेबी खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते, तसेच डोकेदुखीही थांबते, अशक्तपणाही दूर होतो. मात्र जिलेबीचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने शरीरात उष्णता वाढते आणि वजन देखील वाढतं. कारण जिलेबी हा उष्ण पदार्थ असल्यामुळे तो थंड प्रदेशामध्ये लोकप्रिय आहे. आजच्या काळात जिलेबी भारतातील गोड पदार्थाच्या समृद्ध वारसाचे प्रतीक बनले आहे, ज्याचे सेवन विविध सांस्कृतिक आणि सामाजिक प्रसंगामध्ये केले जाते. मित्रांनो, या जिलेबीची माहिती जर आपल्याला आवडली असेल तर माझ्या फक्त आपल्यातून माहिती या YouTube चॅनेलला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करा.